2 एकर जमीन आहे एका कुटुंबाची, कुटुंबात 6 लोक आहेत, चांगलं पिकतंय, पण त्याच्यावर भागणार आहे का कुटुंबाचं? नाही, भागत नाही. प्रॉब्लेम. मग एक दिवशी बसून घरामध्ये सगळ्यांचा विचार होतो, काय केलं पाहिजे बाबा, पैसे तर पुरे नाहीत आता. मग वडील काय म्हणतात, एक काम करतो, शेती काय तुम्ही दोघं तिघं मिळून पण करू शकता, मी जातो शहरात आणि काहीतरी नोकरी धंदा शोधतो. ठीक आहे, ते शहरात येतात, चर्चेला आपण म्हणून काहीतरी काम करतायत, 6 महिने वर्षभर काम करतात आणि मग यात्रेला परत आले. मग परत आल्यावर ते म्हणतात, शेती चांगली चालली का? चांगली चालली, तेवढंच उत्पादन येते, बरोबर की नाही? मग ते काय म्हणतात पोराला, तुझं झालं आता कॉलेज, काय करतो इथं, चल माझ्याबरोबर, मी तुला तिकडे चिटकवतो, नोकरी. मुलाला घेऊन जातात. आता राहायची सोय तिथे कुठेतरी सोय केली त्यांनी, कुठेतरी घरबीर घेतले भाड्याने छोटस. मुलगा आला त्यांच्याबरोबर, वडील आणि मुलगा कुठे राहतात, शहरात राहतात, काहीतरी काम करतात. जर आजोबा कम्पॅरेटिव्हली वयाने जरा बऱ्यापैकी असतील, हातपाय चालत असतील, तर त्यांनाही घेऊन जातील. आता गावाकडे कोण राहिलं रे, सासू, सून आणि मुलगी. मग शेती थांबली का? शेती चालू आहे, शेती करतात ना. कोण करते शेती? महिला शेती करतात. आणि त्यामुळे भारतामध्ये ही एक नवीन, आपण असं म्हणूया, या दशकातली 21व्या शतकामध्ये विशेषतः पाहायला मिळालेली मोठी जी बाब आहे, ती शहरी जे स्थलांतर आहे, ग्रामीण टू शहरी जे स्थलांतर आहे, हे प्रामुख्यानं पुरुषांचं होतं. आणि त्या पुरुषांच्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातल्या कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय, उदाहरणार्थ दूध व्यवसाय. अरे तुम्हीच बघा, तुमच्या गावाला दुधाचं जे दूध संघाचं कार्ड ते आईच्या नावावर आहे बऱ्याच लोकांचे, कारण मोस्ट ऑफ द वेळेस काय असते, आईच असते तिथे. का केलेलं आहे ते? त्या कारणामुळे. मग हा पॉईंट आपण लिहू शकतो. त्या पॉईंटला आपण म्हणूया शेतीचे किंवा कृषीचे महिलाकरण.